29 तारीख आलेली आहे. एवढा टाइमपास तुम्ही केला नसता. तुम्हाला जर लोकप्रतिनिधी तुम्ही म्हणता ना सेवेसाठी आहात आणि खरी जर आमच्याबद्दल तळमळ असते ना तुम्हाला, आता तुम्ही इथे रस्त्यावर येऊन उभे राहिले असते. एप्रिलला आम्ही लेटर दिल्यानंतर त्याच्यानंतर तुम्ही काहीच ऍक्शन घेतली नाही. तुम्ही आम्हाला सांगितलं तहसीलदारांकडे, आम्ही तहसीलदारांकडे गेलो, त्यांनी सांगितलं दुसऱ्या तहसीलदारांकडे, त्यांच्याकडे गेलो, तुम्ही म्हणाले तुमचं याच्यावर कंट्रोल नाही, ते म्हणतात त्यांचा नाही, ते म्हणतात त्यांचा नाही, ते म्हणतात पोलीस स्टेशनला जा, पोलीस म्हणतात आमचं हे कन्सर्न आहे. नक्की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे कोणाचं कन्सर्न आहे, हा याचं उत्तर पहिले. आम्ही त्यांच्या मीटिंग घेऊन सांगितलेल्या, मी कोणाकोणाला पत्रव्यवहार केला ते मी तुम्हाला सांगून पत्रव्यवहार केल्यानंतर झालं काय? कुणावर पत्रव्यवहार केला? तुम्ही आम्हाला अपडेट दिले, एप्रिलला पत्र दिला, तुम्ही किती बैठक लावली सांगा तुम्ही मला लोकप्रतिनिधींसोबत. तिथले जिल्हा परिषद सदस्य आणि आपण आमदार साहेब अशी एक मीटिंग घ्या आणि त्यांच्या त्या मालकांना बोलून घेऊ. मालकांना काय होतं, प्रॉब्लेम काय होतो साहेब, हे वाक्य तुम्ही मला एप्रिलमध्ये सेम वाक्य बोललेले, त्यांच्या मालकांना बोलवून घेऊ. मी खोटं नाही बोलत आहे, सेम वाक्य बोललेले. मीटिंग झाली एवढ्या दिवसात तुम्ही काहीच नाही केलं. 2 महिने गेले मीटिंग. मी रिपोर्ट केलेला 2.5 महिन्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर काय नाही ऍक्शन झाली. तुम्ही साधी एक मीटिंग का घेतली नव्हती तर मला सांगा तुम्ही दखल तरी घेतली का? इव्हन एक कॉलबॅक तरी तुम्ही दिला का की मॅडम तुम्हाला मी पुढे बोलायला सांगितलेलं, त्या व्यक्तीशी तुमचं बोलणं झालं का? एवढं तरी बोलले का तुम्ही? नाही, तुम्ही कॉलबॅक नाही केला. करायला पाहिजे होता. लोकप्रतिनिधीला जर तुम्ही एवढे म्हणजे काही लक्ष देत नाही, दुर्लक्षित करता, तर साध्या माणसाच्या कंप्लेंट तुम्ही काय घेत असाल सांगा? बाकीच्या लोकांचा जीव काढता तुम्ही. इथून साधा बाईकवाल्यांनी रूल जर फॉलो नाही केला ना, तुम्ही वावे घरला तुमचे पोलीस धावतात मागे, टेम्पो गाड्यावाल्यांना सगळ्यांना धावतात. यांच्या मागे का नाही धावत? यांची कारणं तुम्ही सांगता. आता तुम्ही मला फोनवर बोलले की हा विषय इकडे सॉल्व्ह होण्यासारखा नाही, आपल्याला कलेक्टर साहेबांकडे जावं लागेल. हे आन्सर तुम्ही मला 25 एप्रिलला का नाही दिलं? किंवा 24 एप्रिलला मी जेव्हा तुमच्या हातात लेटर ठेवलं ना, सांगायचं होतं की माझ्याकडे राईट्स नाहीयेत, आपण वर जाऊया म्हणून. माझा टाइम वेस्ट झाला नसता. इथे एकही गाडी नाही लागली पाहिजे. इथे एक गाडी राहिली आणि ती गाडी फुटली, त्याला जबाबदार साहेब फक्त आणि फक्त गाडी पोलीस प्रशासन राहील. पुढचं काय होणार नाही दिसायलाच नाही करायला मोकळे आता पण सांगतो सगळ्यांसमोर का पुढचं आंदोलन वगैरे आंदोलन नसणार आहे, असा जाम असणार आहे की पूर्ण न्यूज म्हणजे नॅशनल न्यूज नाही झाली तर नाव नाही ठेवणार इथे. कारण त्याला पण जिथपर्यंत वरतीने समजत की तिथे किती कळ लागते लोकांना, म्हणजे कुठल्या आहे ना तेव्हापर्यंत कारवाई त्याने करणार ना. तिथे काय करायचे, इधर काय इधर वरती का बोलतात, इधर सब चल रहा अच्छा ते करणार. अरे सेफ अरे यांची सगळ्यांची बोर्डवर जाईल तर नुकसान आपल्याला होतं ना. इथं आपल्या लोकांना रिपोर्टिंग बरोबर चाललंय.